मॉर्निंग. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येत असेल माझा यूट्यूब. आणि यूट्यूब परत खूप काही सारी कामे होते त्यामुळे व्हिडिओ बनवणं सोडून दिलं होतं. बट लेट्स आज मी याच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच काहीतरी वेगळं म्हणजे माझी पर्सनल लाईफ आहे ती तुम्हाला शेअर करणार आहे की मुंबईमध्ये मी कसा राहतो किंवा काय प्रॉब्लेम फेस करतो आहे किंवा किती क्रुशियल अँड भरपूर काय काय. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डे 1पासून माझे व्हिडिओ शेअर करेन मी तुम्हाला. जास्त पण नाही व्हिडिओ शेअर करतो पण जितकं जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी शेअर करणार आहे. सो माझा एक पार्टनर. सो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतील. आता बरोबर मॉर्निंगचे 6:30 वाजलेत आणि बघा इकडे अपार्टमेंट म्हणजे अशा आहेत इकडे अपार्टमेंट की म्हणजे मी पाठी बॅकला राहतो म्हणजे बेसमेंटला फर्स्ट फ्लोअरवर. त्यामुळे जास्त मला म्हणजे बिल्डिंगचा व्ह्यू पण नाही दाखवता येतं तुम्हाला. असो लेट्स मी दाखवेन तुम्हाला. हे बघा जिथे मी राहतो ते साईडलाच बरोबर आहे ना कारल्याचे वेल आहेत. छोटे छोटे इथे ना झाडं लावलेले आहेत. एवढ्या मुंबईमध्ये जागा भेटत पण नाही पण इथे आहे पुरेसा. मॉर्निंग वॉकला जातो म्हणजे सकाळी झाल्याच्यानंतर झोपून उठल्याच्यानंतर फ्रेश झाल्याच्यानंतर असं मॉर्निंग वॉकला जातो. जास्त पण इकडे पुरे जागा नाही पण बऱ्यापैकी जागा आहे अशी साईडला फिरायला. हे बघा मुंबईला जागा परत पॉप्युलेशन खूप आणि क्लायमेट पण एवढं काही खास नाही. मॉर्निंगचे 6:30 वाजले तरी पण ते जर गावाला तुम्ही जर बघा गेलात ना तर खूप नॅचरल एअर तुम्हाला भेटेल बरोबर. आणि एवढा गारवा असेल ना त्या हवेमध्ये तर विचारू नका. गावचा एरिया आणि मुंबईचा एरिया खूप जमीन आसमानाचा फरक आहे इथे. सो लेट्स इकडे असं जास्त पण काही इक्विपमेंट नाहीत जी मॉर्निंग वॉक म्हणजे असं काही एक्सरसाइज करता येईल. आणि नियर बाय माझ्या हनुमंतरायाचं मंदिर आहे अपार्टमेंटच्या साईडला. आणि हे बघा पाठी जे बघताय ना तुम्ही 2 अपार्टमेंट तिथेच मी राहतो ह्या येल्लोच्या इथे. सो हे ते एक छोटंसं इक्विपमेंट आहे जिमची. परत हे ते एक झाड आहे. आणखीन हे परत ग्राउंड आहे छोटंसं जिथे रोज कबड्डी खेळतात इथली मुलं. आणखीन शनिवारी इथे आरती होते ह्या मंदिरामध्ये. म्हणजे इकडचं जे क्लायमेट आहे ते एकदम बऱ्यापैकी तरी छान आहे इकडे तसं बघायला गेलं तर. त्यानंतर आता मी रूमवर चाललो आहे. रूमवर गेल्याच्यानंतर जरासं एक्सरसाइज केल्याच्यानंतर पुढचं जे रुटीन आहे फ्रेश व्हायचं आहे. अजून परत ऑफिसची जायची तयारी करायची आहे. जेवण पण करायचं आहे. खूप काही साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजून पेंडिंग राहिल्यात माझ्या. तरी पण मी आता स्टार्ट मॉर्निंगला बाहेर गेलो होतो. पाव आणले होते 1 लादी. आता मी ते पाव गरम करतो आहे जेणेकरून दुकानामध्ये तर एवढे काही ते फ्रेश भेटत नाहीत आणि फ्रेश भेटले तरी पण ते एकदम पूर्ण कडक नसतात. त्यामुळे ते आता जरा ड्राय करतो आहे ऑइलमध्ये. आणखीन परत जर बघायला गेलं तर खूप क्रिटिकल असतं आईवडिलांशिवाय म्हणजे असं बाहेर राहायचं तर मुंबईसारख्या ठिकाणी खूप काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पण जो बॅचलर आणि जो सिंगल राहतो तिलाच खूप काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. नंतर मी चहा बनवतो आहे माझ्यासाठी. त्याच्यामध्ये साखर चहा पावडर दोन्ही पण मिक्स करून मी हे टाकले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मला अद्रक घेतला जरासा. अद्रक कटिंग करतो आहे. अद्रक कटिंग केल्याच्यानंतर तो चहामध्ये टाकणार. अद्रक का करतो आहे कारण जेणेकरून आहे ना मला मॉर्निंगला खूप सर्दी होते. बट ती सर्दी जायचं काही नावच घेत नाही डॉक्टर गेले तरी पण. त्यानंतर ओनियन कट केलं आहे. ओनियन का कट करतो आहे जेणेकरून मला फोडणीला ती चिकन आणि परत काजूची भाजी द्यायची आहे. गावावरून मला माझी आई भाकऱ्या पाठवत राहते पण तिला मी खूप वेळा बोललो की त्या भाकऱ्या खूप कडक होतात तरी पण ती मला पाठवत येते कारण आईची माय आहे. काजूची भाजी चिकन केलेलं फ्राय हे आता मी टाकणार आहे तव्यावर किंवा तुपामध्ये. खूप काही क्रिटिकल म्हणजे खूप काही प्रॉब्लेम इथं फेस करतो आहे बट नेवर माइंड कारण हे प्रॉब्लेम बघणं गरजेचं आहे लाईफमध्ये. ओके काजूची भाजी मी जरा फोडणी दिली. त्याच्यामध्ये मसाला टाकला. जास्त पण माझ्याकडे काही मसाले नाहीत पण जेवढे पण आहेत ते मिक्स करून तेवढे मी बनवलेत. त्यानंतर आपला झालेला आहे काजूची भाजी तयार. त्यानंतर तिथे पाव आहेत सगळं काही.
नंतर आलो परत चिकन फ्राय करतो आहे. चिकन पण फ्राय म्हणजे जास्त काय नाही, त्याच्यामध्ये पण पाणी टाकून जर असं वाटतं की रस्सा बनवूया, आज कारण ऑलरेडी ते मम्मीने फ्राय करून पाठवलेलं आहे इकडे. त्यामुळे मी रस्सा बनवेन, जेणेकरून मला परत एकदा डाळ नको बनवायला. म्हणजे सगळं सेट्स आहे. म्हणजे काजूची भाजी आहे, परत आणखीन चिकनचा रस्सा, परत अजून राईस बनवायचं आहे मला. ऑलरेडी मी तिकडे टी ठेवला आहे, टी पण नाही अजून प्यायलो आहे मी. हे जर बघायला गेलं तर छोटा बेसिन आहे इथे. हा कमोडचा बाथरूम. इकडे डिपॉझिट पाणी, म्हणजेच कधी इश्यू झाला तर पाण्याचा, कारण जास्त इकडे माझ्याकडे इक्विपमेंट नाहीत ना, माझ्याकडे पॉट नाही आहेत. त्यामुळे असे कधी कधी पाण्याचे प्रॉब्लेम मला फेस करावे लागतात. तर आता ओके फोडणी दिली जराशी, त्यामध्ये चिकन टाकलं आहे. चिकन टाकल्याच्यानंतर मला वाटतं की पाणी द्यायला, कारण पाणी जर 2 तांबे टाकले तरच तो मला पूर्ण इव्हिनिंगपर्यंत पुरू शकतो. कारण मी जेवण करताना आहे ना 2 टायमाचं करतो, ना मॉर्निंगचं आणि इव्हिनिंगचं, जेणेकरून मला कोणतेही प्रॉब्लेम फेस करता येत नाहीत. कारण जर मी आता मॉर्निंगचं बनवलं तर परत मला कामावरनं येऊन परत ते करावं लागेल. त्यानंतर आलो, फ्रेश झालो. फ्रेश झाल्याच्यानंतर माझ्याकडे खूप काही बुक्स आहेत. त्या बुक्समधील काही स्टॉक मार्केटचे आहेत, काही छत्रपती शिवाजी महाराज, तसेच म्हणजे असे काय काय जे आहेत जनक, त्यांची माझ्याकडे पुस्तकं आहेत. कधी कधी रीड करतो. ते रीड केल्याच्यानंतर जरा वाटतं की चांगलं वाटते, कारण खूप अशी पुस्तकं आहेत जी मनाला आनंद देणारी, परत काही शिकायला भेटतं त्याच्यातून. खूप काही नॉलेजसारखी आहेत. द इंटेलिजंट इन्व्हेस्टर, खूप काही आहे, अजून पण आहेत तिकडे. ते वाचून झाल्याच्यानंतर मी आता इकडे ब्रेकफास्ट करतो आहे. माझ्याकडे 3 पाव घेतलेत, परत आईने भाकरी पाठवली, ती गरम केली. त्यानंतर काजूची भाजी आणि भाकरी एक वेगळाच आनंद भेटतो खायला. कारण काजूची भाजी फक्त कोकणामध्ये जास्त करून भेटतात, आणि आमच्या गावाला तर काजूचं आहेत, परत आंब्याची पण झाडं आहेत. फ्रेश झाल्याच्यानंतर माझा विचार चालला की कुठेतरी बाहेर जायचं, कारण ऑलरेडी खूप मी दमलेलो आहे, कामं केलेली आहेत. पॅन्ट पण घातलं आहे, शर्ट पण घातलं आहे, वॉच पण सगळे ऑल सेट झालेलं आहे. तर आता असं मला वाटतं की कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आता मी आहे TMTमध्ये, म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या बसमध्ये. बाहेरचा जर असं व्ह्यूज आहे तिकडे, म्हणजे तिथे मॉल आहे तो एक. त्यानंतर एक गार्डन आहे ठाण्याला जे लागतं, ते ठाण्याच्या गार्डनमध्ये जर असं फिरतो इकडे तिकडे. गार्डनला जाता जाताना मला एक हे दिसलं, म्हणजे वाचनालय दिसलं. त्याच्यामध्ये असे काही फोटो होते की खूप सारे होते. नंतर आलो झुडिओमध्ये गेल्याच्यानंतर जरासं इकडे तिकडे फिरलो झुडिओमध्ये. काही जराशी शॉपिंग, असं वाटलं की काहीतरी घेऊचं, बट जास्त पण काही एक्सपेन्सिव्ह घेतलं नाही, कारण जास्त इकडे एक्सपेन्स ऑलरेडी होतच चालेल. माझे खूप काही मनी जात आहेत, आणि प्रायव्हेट जॉब आणि तेवढी सॅलरी ती तेवढी काही मॅट होत नाही. तरी पण मी आलो आहे, बघूया खूप काही दिवसानंतर. हा 600 रुपयाचा शर्ट आहे, खूप काही सुंदर आहे वाटतं, बट नंतर त्यांचा कलर मला नाही माहिती की एक्झॅक्टली की झुडिओचा कपडे कसं असतो, कारण पहिले पण घेतले होते. एवढे म्हणजे खास तर आहेत, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. ज्याप्रमाणे झुडिओ ब्रँड आहे त्याप्रमाणे त्याची कॉस्ट आहे तशी. खूप सुंदर पण आहे तिकडे. नंतर आलं झुडिओच्या बाहेर आल्याच्यानंतर ठाण्याचं मार्केट बघायला गेलं तर खूप काही, म्हणजे खूप रश असतो इथे. संडे असो, मंडे असो, एव्हरीडे म्हणजे खूप रश प्रमाणाच्या बाहेर असतो. म्हणजे तिथे पब्लिक असते, कारण झोन आहे मार्केटचा, शॉपिंगचा. नंतर ठाण्याच्या समोर कुंजेवर एक हॉटेल आहे जे खूप प्रसिद्ध आहे ठाण्यामधील. तर मी एक पंजाबी लस्सी घेतली तिथून. त्याचा जरा एन्जॉय केला. पंजाबी लस्सी पिऊन पुन्हा एकदा घराकडे वळतो, म्हणजे रूमकडे. हा बघा व्ह्यूज, जिथे ठाणे म्हणजे बस लागतात. बसमधून आलो परत आता अपार्टमेंटमध्ये, रूममध्ये. खूप तर माईट बी 8 वाजले असतील मला, कारण ऑलरेडी मी इव्हिनिंगला 4 वाजता निघालो होतो घराच्या बाहेर. खूप काही कंटाळा येतो एकटा जर राहायला इथं बघायला गेलं तर, आणि खूप काही इश्यूज, परत कोण बोलायला नसलं, काही नसलं. तर आलं परत संध्याकाळच्या जेवणाकडे. संध्याकाळचं चिकनचं आणि परत काजूचे, म्हणजे खूप कमी भाजी राहिली होती, त्यामुळे संध्याकाळचा काही एवढा इश्यू येत नाही, कारण ऑलरेडी मी बाहेरून खाऊन आलो आहे. त्यामुळे जरासं असलं तरी पण चालतं, असं काही इश्यू येत नाही मला. हा बघा बेसमेंटला, हा पहिला फ्लोअरवर माझा रूम आहे. आता पण खूप वैतागून आलो आहे, बट असो, कारण मला सवय झाली. लास्ट 3 इयर्स तरी होऊन जातील मला मुंबईमध्ये एकट्याला सवय करून. त्यामुळे ह्या सगळ्या माझ्यासाठी नॉर्मल गोष्टी आहेत, आणि जो एकटा माणूस राहतो त्याच्यासाठी हे सगळ्या नॉर्मल गोष्टी बनून जातात. तर लाईफमध्ये कोणी आलं किंवा गेलं काही फरक नाही त्याला पडत. आता चिकन ओके, राईस झाल्याच्यानंतर आता मॉर्निंग झाली, जरा झोपलो, मॉर्निंग झाली. त्याच्यानंतर जरा फ्रेश व्हायचं आहे, कारण मला ऑफिसला पण जायचं आहे. टूथपेस्ट केला, दात ब्रश एकदम कशी घासून घेतले मी. त्यानंतर मला चाय करायची होती, चहा जरासा केला.
चहा केल्याच्यानंतर मला ऑफिसचा टिफिन पण बनवायचा आहे, हे तर मला माहिती आहे. त्यामुळे मी जरासा डाळ घेतला, डाळमध्ये मी बटाटा टाकला, बटाटा टाकल्याच्यानंतर बटाटे ते मी हे केले, बॉईल केले सगळे. बॉईल केल्याच्यानंतर मी ते डाळ जरा काढतो जेणेकरून एकदम डाळ बनवेल. आणि नंतर चकचकीत आपला टिफिन झाला, राईस आणि डाळ. आता ऑफिस जाण्यासाठी तयारी चालू आहे माझी. नायकीचा शर्ट घातलेला आहे, सगळं एकदम कसं टकटकीत आणि चाललो आहे. ऑइल लावलेलं आहे जरा, नंतर जरासा परफ्यूम मारल्याच्यानंतर ऑफिसचं कार्ड, ID, वॉच सगळं सेट्स. ओके, सो बूट्स, बॅग्स आणि मी आता रूमच्या बाहेर. सो रूमच्या बाहेर जातानंतर मी तुम्हाला दाखवते की साईडलाच माझ्या ओन्ली 3 मिनिट्सवर बस स्टँड आहे. हा इथून मला TMTची बस पकडून किंवा बाईक किंवा ऑटोज पकडून मी इथून बरोबर 20 मिनिटाने माझ्या ऑफिसच्या इथे पोहोचतो. खूप गर्दी पण होते आणि जास्त करून मोस्टली जर बघायला गेलं तर जागा बसायला भेटत नाही, पण आज जागा बसायला भेटली. सो इट इज माय प्लेजर. सो त्यानंतर मी आलो ऑफिसच्या गेटवर. डिजिटाईट हा माझा ऑफिसचा ID आहे. हा ऑफिसचा प्लेस. ऑफिस वाटतं तर खूप सुंदर आहे, एक नंबर. बट हा जर काचांच्या आतमध्ये गेला तर आपल्याला माहिती आहे की काय इश्यू आहेत, काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात, किती रशिंग, किती हॅरॅसमेंट, XYZ एनी ऑदर्स. सो लेट्स गो. कारण ही तर आपल्याला सवय झालेली आहे. जर प्रायव्हेट जॉब करायचं तर हे तर सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागणारच, त्यामध्ये काही इश्यू नाही. आलो ऑफिसची लिफ्टमध्ये फर्स्ट फ्लोअरवर ऑफिस, त्यानंतर हा वर्किंग प्लेस, त्यानंतर पुन्हा एकदा बाहेर आलो आहे खूप वेळानंतर. म्हणजे माझा जो टायमिंग आहे 9:15 ते इव्हिनिंगचं तर काय माहिती नाही, फिक्स नसतो कारण आमचा. 9ला गेलो होतो 9:15ला गेलो होतो आतमध्ये. आता मी बरोबर 12ला आलो आहे बाहेर. ऊन आहे, ह्या उन्हाची तर मी प्रतीक्षा करत असतो कारण ऊन खूप सुंदर असतं माझ्या मते तरी. त्यानंतर ब्रेकफास्ट केला जरासा, रोजचा जो वडापाव आहे तिथे भजीपाव खाल्ले. त्यानंतर पुन्हा एकदा ऑफिसला आलो. मी आता पायऱ्या चढतो आहे. नंतर काही मधल्या गोष्टी मी कट केलेल्या आहेत. नंतर मी आलो लंचला. लंच झाल्याच्यानंतर एक राऊंड मारतो जेणेकरून लंच माझा हे पचन व्हावा, त्यासाठी हा ऑफिसच्या गो राऊंड मारतो जेणेकरून जास्त तर चालत नाही, बट चालावं लागतं काही गोष्टींसाठी. नंतर आलो आहे टी ब्रेकला. हे आमचे IT वाले बाळकृष्ण, एक अलगच व्यक्तिमत्व आहे. खूप म्हणजे हसी मजाकच कायम हसतच राहतात, त्यामुळे एक मला पण मजा येते जरा त्यांच्यावर. असो, सो प्रायव्हेट लाईफमध्ये खूप कमी मित्र असतात, बट ओळख जास्त होऊन जाते सगळ्यांबरोबर. ते ओळख जास्त करून कधी कधी कामही उपयोगी पण पडू शकते. सो लेट्स. आता माझा सुटण्याचा टायमिंग झाला आहे. 8 वाजले असेल माईट बी. 8 वाजले म्हणजे बघा, मी 9 वाजता म्हणजे मी 8:30 वाजता करता निघालो, बरोबर 9 वाजता इथे आलो. आता 8 वाजता निघतो आहे. परत तिकडून बससाठी वेट केल्याच्यानंतर म्हणजे 9, 9:15 तरी होऊनच जाणार मला. तर असाच दिवस माझा संपून गेला. पुन्हा एकदा लिफ्टच्या आतमध्ये आलो, तर ग्राउंड फ्लोअरला जाईल. म्हणजे आपली लाईफ, प्रायव्हेट लाईफ कशी निघून जाते तेच समजत नाही. तर असं असतं की प्रायव्हेट वर्करचा मजूर तो असतो की आता बघा डिफरंट जर बघायला गेलात तर खूप काही डिफरंट आहे. जे माथाडी कामगार असतात ते 9 ते 6 करतात, इज्जतीत घरात येतात. आणि जे लॅपटॉप घेऊन जातात ते 9 ते 8, 9 ते 9. म्हणजे याच्यामध्ये मजूर कोण आहे? त्या लॅपटॉपवाला. असं. सो हो, एवढं पण आपल्याला खरं बोलायचं नाही जेणेकरून इगो हर्ट होईल काही जणांचा. असो, हा बघाल बाहेरचा जरा व्ह्यूज खूप म्हणजे बाहेर आल्याच्यानंतर खूप जरा शांत वाटतं की हा फायनली मी आता सुटलो आहे सुटकेतून. असो, माझ्यापेक्षा पण काही लोक स्ट्रगल करत आहेत, बट प्रत्येकाचा स्ट्रगल हा कधी ना कधीतरी माइट बी जरासा सक्सेस होऊन जातो. घरच्यांना वाटतं की मुलगा बिल्डिंगमध्ये काम करतो आहे, हे ते असं XYZ, बट हे नाही माहिती की ते मुलगा कसा कमवतो आहे, की मुलगा काय प्रॉब्लेम फेस करतो आहे, हे कोणालाच माहिती नसतं समाजामध्ये, ना आईवडिलांना ना कोणालाच. आणि मुलं अशी असतात की कोणालाच आपले प्रॉब्लेम सांगत नाहीत आणि कोणालाच असं सांगूच वाटत नाही त्यांना, कारण भाजीपाला होऊन जातो जर आपलं दुःख पण कोणाला सांगायला गेलं तर. बस पकडून आता मी बरोबर बाहेर निघाल्याच्या नंतर हा जरा मार्केट आहे माझ्या इथे. पुन्हा एकदा मी आलो हनुमंत मंदिराच्या इथे, जर मी मॉर्निंगला होतो तिथे. मी काही व्हिडिओ कट्स केल्या जेणेकरून मला व्हिडिओ खूप मोठा होता. सो फायनली मी आता रूममध्ये आलो आहे, बॅग पण ठेवले. तर अशी असते प्रायव्हेट लाईफ, जे प्रायव्हेट जॉब. आत्ता बरोबर किती वाजलेत? 8 वाजलेत. म्हणजे मी सकाळी बरोबर 8 वाजता निघालो घरी. आता 8ला मी आलो आहे. की माझ्या इथून बरोबर जे ऑफिस आहे ते जवळच आहे, असं लांब पण नाही. बट प्रायव्हेट लाईफमध्ये आपला एवढा वेळ वाया जातो आहे, परत पूर्ण लाईफ आणि त्याच्यामध्ये सगळंच आपलं जे एज आहे ते हे सगळं निघून जातं आहे. तर बेटर राहील. खूप थकलो आहे प्रवास करता, बट
थकून पण चालणार नाही, कारण अजून खूप चालायचं आहे. मी तुम्हाला दाखवला वर्क, म्हणजे वर्क तर दाखवलं नाही, बट माझं ऑफिस दाखवलं, कारण आम्हाला तिकडे मोबाईल यूज करायला नाही आहे. बट जेवढं मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवतो आहे. माझा कसा एक म्हणजे वन डे कसा माझ्या लाईफमधला निघून गेला. परत रोजचा हाच रुटीन आहे की त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. खूप कंटाळा येतो. जे आईवडिलांपासून खूप दूर आहेत त्यांनाच माहिती आहे की आईवडिलांची व्हॅल्यू काय असते. आणि मी लिटरली खरं सांगेन तुम्हाला की दिवसातून 10 वेळा तरी ना मी माझ्या आईवडिलांची खूप आठवण करतो. रिअली ब्रॉस की खूप रिअली मिस यू. बट काय करणार, तिकडे पण जाऊन गावाला पुन्हा एकदा स्टार्टअप करणार, परत जुन्याने सुरुवात होणार. खूप आहे. आईविना माया विश्वातच नाही आहे तसं जर म्हणायला गेलं तर. आणि खूप म्हणजे स्ट्रगलिंग पिरियड. आणि परत स्वतः जेवण बनवणं, स्वतःच कपडे धुणं, परत स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःला माहिती पडतात की केव्हा झोपायचं, केव्हा काय करायचं. खूप म्हणजे पहिलं कधी नव्हतं लाईफमध्ये, पण आता ह्या ऑलमोस्ट 2-3 वर्षामध्ये खूप काही शिकलो मी. कारण कोणाचं नसतं ह्या लाईफमध्ये, फक्त आईवडिलांशिवाय कोण नसतं. त्यामुळे लोक जे विचारतात किंवा मुलं विचारतात की आईवडील तुम्ही माझ्यासाठी काय केलात. राजानं खूप काही केलं आहे, खूप प्रमाणाच्या बाहेर त्यांनी स्ट्रगल केलं आपल्यासाठी. बट ते जिवंत असताना सक्सेस होणं खूप गरजेचं आहे, कारण मेल्यानंतर कोण आपल्या आईवडील तर बघत नाहीत की सक्सेस काय झालं आहे, मुलगा काय करतोय काय नाही. तर मी पण प्रयत्न चालू आहेत, बट कोणा काही सांगू शकत नाही, कारण न बोलताच काही प्रयत्न केले तर चांगले असतात. जेव्हा ते कम्प्लीट होईल तेव्हाच असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी आपण केलं लाईफमध्ये. असो, सो आजचा माझा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया मिस्टर एम कोलेजच्या न्यू सिरीजमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.